आन्सर की आली आहे. माझा स्कोर तर कमी आहे. पप्पाला कसं सांगू? पप्पा तर आधीच टेन्शन घेतात. कसं सांगू? कुठून सुरुवात करू? काहीच कळत नाहीये. पप्पा पप्पा काय झालं बाळा? पप्पा नीटची आन्सर की आली आहे. अगं येऊ दे ना मग वेळे. पप्पा माझा स्कोर 310 चाललाय. का कमी आलाय काहीच कळत नाहीये मला. अभ्यास तर खूप छान केलता मी. माझा MBBS ला नंबर नाही लागणार पप्पा. मला तुमचं स्वप्न पूर्ण करायचं होतं आणि माझंही डॉक्टर होण्याचं स्वप्न होतं. अरे चालत राहतं रे बाळा, जाऊ दे. पप्पा मला एक चान्स द्याल का हो? मला नीट रिपीट करायची आहे. फक्त एकच चान्स द्या पप्पा. अगं मग घे ना वेळे. अहो पण शेतात पण काही नाहीये, पैसे पण नसतात, आई पण चिडचिड करते. अगं मग घे ना वेळे. काळजी कशाला करतेस? तुला जे करायचंय ना आपण तेच करू. अहो कसला विचार करताय? अगं साक्षी रिपीट करायचं म्हणते. रिपीट? आधीच काय कमी खर्च झालाय आणि दिवस बघा कसे आलेत आणि एवढे पैसे आणायचे तरी कुठून? हो ग, मला पण तेच टेन्शन आले. पण पोरगी म्हणते आणि मला नाही बघवत. जीव कासावीस होतो ग. होईल सगळं चांगलं, नका विचार करू. पप्पा काय झालं? बोललात का हो कोणाला? तू काळजी करू नको बाळा. तू फक्त अभ्यास कर. करू आपण रिपीट. खरंच का हो पप्पा? हो. आज मी घरी येताना YPC क्लासेसचं बॅनर पाहिलं. त्यामध्ये असं होतं की देशमुख सर 10 रिपीटर विद्यार्थ्यांना फ्री क्लासची संधी देणार आहे, जे की आर्थिक परिस्थितीने गरीब आहे. तू त्यांची एंट्रन्स एक्झाम दे आणि मग तुझं डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण